महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेतच कार्यकर्त्यांनी सुरू केले भांडण आणि वादावादी। शनिवारी दुपारी महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेसाठी सर्व नेते मंडळी जमली होती। व्यासपीठावर संभाषण सुरू होते, माहिती देण्याचे काम सुरू होते आणि त्याच वेळी प्रभाग क्रमांक 15च्या निष्ठावंत कार्यकर्त्याने आपल्यावर होत असलेल्या अन्यायाबाबत वाचा फोडली। मंचावर बसलेल्या सर्व नेत्यांना आणि पत्रकारांना त्याच्याकडे लक्ष देण्यावाचून पर्याय राहिला नाही। जोर जोरात आपली व्यथा तो मांडत होता। कार्यकर्त्यांनी आपण किती निष्ठावान असून गेल्या अनेक वर्षांपासून आपण शिवसेनेचे काम करत आहोत, तेव्हा महाविकास आघाडीने आम्हाला ती जागा का सोडली नाही यावरून वाद घातला। विशेष म्हणजे त्याचे संभाषण सुरू असताना एकाही नेत्याने त्यांना समजावण्यासाठी पुढाकार घेतला नाही। नंतर वादविवाद संपुष्टात आला असला तरी कार्यकर्त्याच्या मनामध्ये सुरू असलेली धग या निमित्ताने बाहेर पडल्याचे पाहायला मिळाले। या कार्यकर्त्याचं नाव आहे प्रभाग क्रमांक 15 मधील योगेश सलगर। शिवसेनेचे गेल्या 20 वर्षापासून आपण काम करतो, तेव्हा तुम्हाला आम्हाला जागा देणं शक्य नसेल तर आम्ही काँग्रेसला चितपट करू, अशी कडक शब्दात मांडणी देखील त्यांनी यावेळी केली आणि निषेध नोंदविला। मी शिवसेनेला मागितलेला आहे। मी एक निष्ठावंत शिवसैनिक आहे। 20 वर्ष झालं पक्षाचं काम करतो। वर्षानुवर्ष आम्ही पक्षाचं काम करायचं आणि नगरसेवक इलेक्शन आले की तुम्ही जर काँग्रेसला जागा सोडत असेल तर ते मी कदापि आम्ही सहन करणार नाही। ही माझी भूमिका नाही, ही पक्षाची भूमिका राहील। अपक्ष पॅनल उतरू नये, काँग्रेसला पूर्ण चितपट करून उद्ध्वस्त करून टाकू पूर्ण काँग्रेस प्रभाग 15 मध्ये। आम्ही वर्षानुवर्ष 20 वर्ष झालं आम्ही काम करतो। आम्ही काय आमदारकी लढवायची का खासदारकी लढवायची तुम्हीच सांगा। आम्ही सामान्य शिवसैनिक आहे। आम्हाला ह्या इलेक्शनला फक्त नगरसेवक इलेक्शनला ना कार्यकर्त्याला लढण्याला संधी असते लढण्याला। मी तुम्ही आमदार खासदारकीचं लढवू शकत नाही। मी निष्ठावंत शिवसैनिक योगेश दशरथ अप्पा सलगर प्रभाग 15 मधून इच्छुक म्हणून मी अर्ज भरलेला आहे। माझी मुलाखत झाली आहे, सगळं झालंय। माझी जर दखल पक्ष आणि महाविकास आघाडी जर माझी दखल घेत नसेल तर शिवसेनाच्या स्टाईलने मी आंदोलन करेल आणि प्रभाग 15 मधली काँग्रेसला मी उद्ध्वस्त करून टाकेल। नेमकं काय करणार तुम्ही? नेमकं काय करणार? काँग्रेसच्या विरोधात महाविकास आघाडीच्या विरोधात मी प्रचार करणार। शिवसेना जिंदाबाद। शिवसेना जिंदाबाद नाही आहे, ह्यांना दाखवून देईल मी काय आहे ते। कारण मी 20 वर्ष झालं काम करतो। हे इलेक्शन म्हणजे कार्यकर्त्याचे इलेक्शन असते साहेब। या सगळ्यांना माझी दखल घ्यावी लागेल। कारण का सांगू का, 20 वर्षानंतर कार्यकर्त्याचं इलेक्शन आहे। इथं जर बाहेरनं आलेल्यांना आणि इकडून तिकडून ज्या पक्षातनं घेतलेल्या कार्यकर्त्यांना जर संधी तुम्ही देत असेल, थांबा थांबा साहेब, माझ्या भावना व्यक्त करतो ना, माझ्या भावना व्यक्त करतो। आमची मागणी आहे शिवसेना निष्ठावंताला न्याय मिळाला पाहिजे। एक जागा 15 शिवसेनेला सुटली पाहिजे। पण काही क्षण का असेना सलगर यांच्या या संवादाने संपूर्ण सभागृह चकित झाले होते।